अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये श्रावण महिन्यानिमित्त विविध शिवमंदिरं भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली होती। श्रावण आला की निसर्ग हिरवा होतो आणि शिवभक्तीनं मनही ओलावतं। मंदिराच्या गाभाऱ्यात घुमणारा हर हर महादेवचा जयघोष, शिवलिंगावर होणारा जलाभिषेक आणि बेलपत्रांच्या सुगंधानं भारावलेलं वातावरण। श्रावण आणि महादेवाचं हे नातं केवळ धार्मिक नव्हे तर शतकांशतके चालत आलेल्या श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचं प्रतीक आहे। याचीच अनुभूती आता श्रावण मासात महिनाभर येणार आहे। पाथर्डी तालुक्यातील अनेक शिवमंदिरं भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली। श्रावण मास सुरू झाला असून श्रावण मासातील सोमवारच्या दिवशी मात्र मोठ्या संख्येनं शिवमंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी होतीये। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेले आणि चार धामातील एक महत्त्वाचे धाम म्हणून परिचित असलेले श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे श्रावण मास सुरू झाल्यापासून भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे। पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर, सातवड येथील श्री क्षेत्र ढोलेश्वर आणि करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्यानं शिवालयांचे मंदिरं अक्षरशः फुलून गेली आहे। प्रत्येक मंदिरामागे पुराणातील आणि ऐतिहासिक संदर्भ असून त्यानुसार त्या मंदिराची ख्याती आहे। विशेषतः डोंगर दऱ्यात निसर्गाच्या कुशीत असलेली शिवमंदिरं लोकप्रिय असून श्रावण महिना सुरू झाल्यापासून या सर्व शिवमंदिरांमध्ये दरवर्षी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते। तर वृद्धेश्वर येथे भाविक मोठ्या संख्येनं येत असल्याने या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असून अनेक वेळा दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करतात। त्यामुळे वृद्धेश्वर घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते। तालुका आणि जिल्हा प्रशासनानं वृद्धेश्वरच नव्हे तर तिसगाव मढी मायंबा देवस्थान घाट या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करणंही महत्त्वाचं झालंय। श्रावण महिन्यानिमित्त येणाऱ्या भाविकांकरिता देवस्थानच्या व्यवस्थापन समित्यांकडून सेवा सुविधा देण्याचं काम हाती घेण्यात आलंय। ओम नमः शिवाय। आज हिंदू धर्म, सनातन हिंदू धर्म पद्धतीमधील पवित्र श्रावण महिन्यास आज सुरू झाली आणि श्रावणातील हा पहिला सोमवार आज नागपंचमीच्या योगावरती येत आहे। आज सकाळीच भाविकांच्या परिसरामध्ये खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। आज सकाळी महापूजा झाली। महापूजानंतर आज नागपंचमीच्या मुहूर्तावरती नागराजाने साक्षात सर्व भाविकांना आज शिवलिंगावरती दर्शन दिलं। आज पुन्हा एकदा श्रावणाच्या पूर्वसंध्येला देखील नागराजाने आपल्या भाविकांना दर्शन दिलं होतं। त्याच्यानंतर आज नागपंचमीच्या योगावरती आणि सोमवारच्या शुभ मुहूर्तावरती आज परत एकदा नागराजाचं दर्शन भाविकांना झालेलं आहे। त्या नागराजाच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत। आज वृद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं, विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने भाविकांची सकाळपासून सुविधा करण्यावरती देवस्थान कमिटीने भर दिलेला आहे। सुलभ दर्शन, रांग, लोकांना मुक्त पिण्याचं फिल्टरचं पाणी, त्याप्रमाणे भाविकांना फराळाची व्यवस्था देवस्थानतर्फे करण्यात आलेली आहे। देवस्थानच्या विकास कामासाठी विविध भागातील दात्यांनी देवस्थानाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्यामुळे देवस्थानचा विकास आज गतिमान अतिशय वेगाने होत आहे। मच्छिंद्रनाथ, मायंबा आणि वृद्धेश्वर या तीन देवस्थानांना जोडण्यासाठी दुपदरी सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता व्हावा असे आम्ही जिल्हा प्रशासन, माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय आमदार अक्षयदादा कडले साहेब, माननीय आमदार मोनिकाताई राजळे, माननीय लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून माननीय रस्ते वाहन मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून या तीन नाथांना जोडण्यासाठी अद्यावत रस्त्याची उभारणी या ठिकाणी व्हावी। त्यामुळे भाविकांची ट्रॅफिकची समस्या दूर होईल। या ठिकाणी देवस्थानच्या इनामी जमीनमध्ये पार्किंगची 359/60 गट नंबर मध्ये पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी अनिलजी भोसले साहेब यांनी प्रशासनाला दिले होते, परंतु प्रशासनाकडून डोळे झाक होत आहे। या ठिकाणी देवस्थानच्या इनामी जमिनीमध्ये काही लोकांनी कंपाऊंड केल्यामुळे भाविकांची खूप मोठी गैरसोय होणार आहे। या अनुषंगाने प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी पावले उचलून ते अतिक्रमित कंपाऊंड काढून घेऊन भाविकांच्या सुविधासाठी लक्ष द्यावं। या ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार नाईक साहेब असतील, पोलीस अधीक्षक साहेब असतील, त्याप्रमाणे तालुक्याचे पोलीस निरीक्षक कोकरे साहेब असतील, यांना माझी विनंती आहे की तुमच्या माध्यमातून की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी एक ऍक्शन घेऊन ते कंपाऊंड काढून भाविकांची सुविधा होईल आणि देवस्थानची अडचण दूर होईल। या अनुषंगाने लवकर पावले उचलून भाविकांच्या दर्शनाचा जो अडचण होती दूर करावी अशी मी विनंती करतो। आता आमुषाच्या गर्दी आपण जर पाहिली, तिन्ही देवस्थानला होणारी गर्दी अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि तिन्ही देवाचं वृद्धेश्वर हे सगळ्या परंपरेत आद्यपीठ असल्यामुळे सगळ्या भाविकांची इच्छा असते नाथांचं दर्शन झाल्यानंतर आदिनाथाचं दर्शन घ्यायचं। त्या अनुषंगाने सर्वच भाविक नाथांचं दर्शनानंतर वृद्धेश्वराचं दर्शनाला आदिनाथाचं दर्शन येत असतात।
त्याच्यामुळं वाहतुकीची एवढी मोठी गंभीर समस्या या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे. या ठिकाणी साबरगाव घाटातून डोंगर रांग आहे, त्या डोंगर रांग पूर्ण ब्लॉक होत आहे, कारण की वाहन लावायला लोकांना जागा नाहीये. लोक रोडवरती गाड्या पार्क करून दर्शनासाठी येत असतात आणि रोडवर पार्क केल्यानंतर 4 ते 5 तास लोकांचा खोळंबा होतो वाहतुकीचा. त्याच्यामुळे वाहतुकीकडे खऱ्या अर्थानं लक्ष देण्यासाठी या ठिकाणी 15 ते 20 एकरची पार्किंग आपल्याला कमी पडणार आहे भविष्यामध्ये. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब असतील, पंकज आशिया यांना विनंती आहे, डीपीडीसीच्या माध्यमातून असन, तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून असन, त्यांनी निधी देवस्थानाला हस्तांतरित करावा. आणि सर्वात मूळ मुद्दा आहे पार्किंगला जागा उपलब्ध व्हावी. यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवरती काम करून होणाऱ्या 3ऱ्या श्रावणी सोमवारच्या अगोदर लोकांना या पार्किंगची व्यवस्था करून द्यावी. आणि आपल्या माध्यमातून एक अजून मला विनंती करायची की देवस्थानच्या विकासासाठी भाविक खूप मोठ्या प्रमाणात देणगी देत असतात. आमच्या गावचे कर्तव्यदक्ष दुर्गाशंकर मल्टीस्टेटचे चेअरमन माननीय पोपटराव गोविंदराव पडवे साहेब यांनी देवस्थानच्या विकास कामासाठी या ठिकाणी आपल्या पाठीमागे आपण पाहू शकतो, या ठिकाणी आपण कलरचं काम, सिमेंट कलरचं काम केलं होतं. पंढरपूरच्या तुळजाभवानीच्या आणि महालक्ष्मी देवीच्या धर्तीवरती हा दगडावरचा कलर काढण्यासाठी खूप मोठा खर्च होता. माझ्या अंदाजे 10-15 लाखाचा खर्च त्यांनी वैयक्तिक उचललेला आहे. त्यांच्यातर्फे मी देवस्थान कमिटीतर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी पूर्ण कलर काढून देवस्थानचं जे नैसर्गिक मूळ रूप होतं, दगडी रूप, ते देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांचं मी आमच्या देवस्थान कमिटीतर्फे आभार व्यक्त करतो. तसंच त्यांनी देवस्थानला 3ऱ्या सोमवारच्या अगोदर 36 फुटाचा उंचीचा त्रिशूळ आणि डमरू देण्याचं मान्य केलं आहे. त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं मी कमिटीतर्फे आभार व्यक्त करतो की अशा सुरदात्यामुळेच हा देवस्थान खूप वेगाने पुढे चाललेलं आहे. आणि सर्व देणगीदारांना माझी विनंती राहील तुमच्या माध्यमातून की आपली देणगी पेटीमध्येच टाकावी. पिंडीवरती कोणत्या प्रकारची देणगी टाकू नका. त्या देणगी देवस्थानापर्यंत उपलब्ध होत नाही, ती देवस्थानाला मिळत नाही. त्याच्यामुळे विकासात अडचणी उभा राहत आहेत. त्याच्यामुळे आपल्या अधिकृत आपल्या पावती पुस्तकाकडून पावती घ्यावी आणि आपली देणगी कृपया पेटीमध्ये दानपेटीतच टाकून देवस्थानच्या विकास कार्याला सहकार्य करावं, अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. ओम नमः शिवाय. आज पहिलाच श्रावणी सोमवार असल्यामुळे आज भाविकांची इथे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याचबरोबर जोरदार पद्धतीने इथे विकास कामे चालू आहेत. त्याचबरोबर आपल्या देवस्थानाच्या ट्रस्ट तर्फे एकदम उत्तम असे उपक्रम घेतले जातात, जसं की रक्तदान आहे. त्याचबरोबर इथलची स्वच्छता असेल आसपासची, हे असे वेगवेगळे काम ट्रस्ट मार्फत केले जातात. आता हे जे काम जे चालू आहे यासाठी निधी सुद्धा भाविकांतर्फे चांगल्यापैकी आपल्याला जमा होत आलेला दिसून येत आहे. तरी जे काही भाविक राहिलेले आहेत त्यांनी येथे भारतातील वृद्धेश्वर घाटशिरस येथील असं एकमेव देवस्थान आहे की जिथे 6वा महिना बेल आरती होत, तिथे 6वा महिना बेल आरती केली जाते. आता या बेल आरतीला दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत जात आहे. त्यामुळे देवस्थान तर्फे ही तशी व्यवस्था ही एकदम व्यवस्थित केली जात आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाला येऊन या बेल आरतीचा नक्कीच फायदा घ्यावा. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.